नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा इरा आणि ईशानच्या शाळेची तयारी करत असतात. तेव्हा ईशान म्हणतो, काय यार आजोबा, तुम्ही मला ब्लॅक पेन पण नाही घेऊन दिला. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, हे तुला शाळेच्या आदल्या रात्री आठवतंय? तेव्हा ईशान म्हणतो, कधी कधी तर तेही नाही आठवत. त्यावर अशोक मामा म्हणतात, देईल एक थोतरीत, दुकानं बंद झाली असतील आता. तेव्हा ईशान म्हणतो, मी उद्या आता दांडी मारतो मग. त्यावर अशोक मामा म्हणतात, शाळेच्या पहिल्याच दिवशी? त्यावर ईशान म्हणतो, ग्रो अप ड्यूड, ॲटलिस्ट सेमी ग्रो अप. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तुम्हाला कोण शिकवतो रे हे सगळं? त्यावर तो म्हणतो, आमच्या कॅम्पमध्ये ना एक मुलगा होता, तो असं म्हणायचा. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी तुला काय कॅम्पमधला मुलगा दिसतोय अर्धी चड्डी घातलेला? त्यावर ईशान हसू लागतो. अशोक मामा त्याला म्हणतात, हसू नको, आणि त्यांचं लक्ष इराकडे जातं. तेव्हा इरा मात्र नाराज बसलेली असते. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, या धडपड कांद्याला काय झालंय? तू अशी पुतळ्यासारखी का बसली आहेस? त्यावर इरा म्हणते, काही नाही आजोबा, मला जरा भीती वाटतेय. त्यावर अशोक मामा विचारतात, कसली भीती वाटतेय? त्यावर इरा म्हणते, आजोबा मला टिफिन कोण देणार? जेव्हा आम्ही दुबईत राहायचो ना, तेव्हा मम्मा मला द्यायची टिफिन. जेव्हा मम्मा दमलेली असायची तेव्हा बाबा द्यायचा. आम्हाला तो मिल्क द्यायचा, ब्रेकफास्ट द्यायचा, सगळंच द्यायचा. पण आता कोण करणार? त्यावर अशोक मामा म्हणतात, आता मी देईल करून. काही काळजी करू नकोस, मी देईल. त्यावर ईशान म्हणतो, डोंट वरी डूड, आपले बाबा आहेत ना, आपले बाबा म्हणजे बाबाचे बाबा आहेत. त्यांना तर बाबांपेक्षा पण मस्त काहीतरी बनवता येत असेल. तो पुढे म्हणतो, पण आजोबा, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तर अशोक मामा त्याला विचारतात, काय रे? तेव्हा तो विचारतो, आता बघा एवढी सगळी माणसं आहेत ना आपल्याकडे, मग आता आपण झोपायचं कसं? तेव्हा अशोक मामा म्हणतात, असं करूया, तुम्ही आणि मामी आजी हॉलमध्ये झोपा, मी आणि मामा आजोबा किचनमध्ये, आणि काका आणि काकी झोपतील तिकडे बेडरूममध्ये. त्यावर इरा विचारते, आता कायम असंच झोपावं लागणार आजोबा? त्यावर ते म्हणतात, नाही नाही, 2-3 दिवसच, नंतर ते जाणार आहेत ना. त्यावर इरा म्हणते, 2-3 दिवस? त्यावर ईशान म्हणतो, का? तुला ते लवकर जायला हवेत का? आणि मला पण. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, काय रे हसायला काय झालं? त्यावर ते म्हणतात, काही नाही काही नाही, शाळा आहे, चला झोपूयात. इकडे अनिश भैरवीला पार्टीसाठी सोडवायला आलेला असतो. तेव्हा भैरवी म्हणते, थँक्स फॉर ड्रॉपिंग. त्यावर अनिश म्हणतो, मोस्ट वेलकम. पुढे अनिश म्हणतो, बाय द वे, छान दिसतीयस. त्यावर भैरवी थोडीशी लाजूनच त्याला थँक्स म्हणते. अनिश विचारतो, बरं किती वाजता घ्यायला यायचं आहे? त्यावर भैरवी म्हणते, अरे मी जाईन कॅबने, नाहीतर एक काम करूयात, तू कॅबने जा, मी गाडीने येते. त्यावर अनिश म्हणतो, अगं नको, घरी गेल्यावर आणखीच ऐकावं लागेल. ऑनेस्टली आय डोंट माइंड वेटिंग. त्यावर भैरवी म्हणते, अनिश कशाला? तेव्हा तो म्हणतो, तू एवढ्या लेट घरी येशील, आय विल बी वरीड. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. इकडे इरा आणि ईशान झोपायची तयारी करत असतात, त्यासाठी ते अंथरूण टाकू लागतात. तेव्हा किशाभाऊ त्यांना विचारतात, काय पोट्याहो, मोठे होऊन काय बनायचं आहे तुम्हाला? तेव्हा ईशान म्हणतो, मला ना साप व्हायचं आहे, साप. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाप्पा. तेव्हा ईशान म्हणतो, हां, आम्ही ना कॅम्पला गेलो तेव्हा बघितलेला, इतका मोठा होता. तेव्हाच मी ठरवलेलं मोठा होऊन साप होणार. तेव्हा ते इराला विचारतात, आणि तुले ग? त्यावर ती म्हणते, मला ना झाड व्हायचं आहे. त्यावर किशाभाऊ विचारतात, काऊन? त्यावर इरा म्हणते, मला ना लोकांना सावली द्यायची आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतात, वा वा वा, मस्त आहे मस्त आहे. पुढे ते विचारतात, अरे पण करायचं काय तुम्हाला? म्हणजे माणसं मोठी झाल्यावर डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, तुम्हाला नेमकी माणसांमध्ये काय व्हायचं आहे? तेव्हा इरा म्हणते, मला ना रायटर व्हायचं आहे. त्यावर ते विचारतात, ते काय असतं? तेव्हा ती डोक्याला हात लावून म्हणते, अहो मी ना स्टोऱ्या लिहिणार आहे, म्हणजे गोष्ट. ईशान म्हणतो, मला ना डेअरी टाकायची, म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी आईस्क्रीम खाऊ शकतो. तेव्हा इरा म्हणते, मला ना लायब्ररी उघडायची, म्हणजे मी खूप सारे बुक्स रीड करू शकते. तेव्हा ईशान म्हणतो, मला ना मोबाईल रिपेअर करणारं व्हायचं आहे, म्हणजे मी रोज वेगवेगळे मोबाईल वापरू शकेन. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, बाप्पा, या पोरांची तर वेगवेगळी स्वप्न, नाहीतर आम्ही करायला गेलो एक आणि होऊन बसलं. हे तुम्हाला सांगतो पोरांनो,
आम्ही जर एवढं आगाऊ वागलो असतो ना मोठ्यांशी तर आम्हाला लाथ बसली असती कमरात. त्यावर इरा म्हणते, बरोबर आहे आजोबा. आणि ती हळूच ईशानकडे काहीतरी देते आणि ईशान ते गपचूप उशाखाली लपवतो. किशाभाऊ त्यांच्याशी बोलतच असतात. त्यावर ते म्हणतात, आजोबा खूप लेट झालंय, चला झोपा आता. इकडे भैरवी जेव्हा अनिशला म्हणते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, तेव्हा अनिश तिला येऊन विचारतो, काय झालंय? अगं बोल ना, पटकन बोल. त्यावर भैरवी त्याला म्हणते, अनिश, अरे इतका का पॅनिक होतोयस? त्यावर अनिश म्हणतो, अनिश मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे ऐकल्यावर मी काय करू? अगं बोल ना पटकन. तेव्हा भैरवी म्हणते, हो, मला ना एकच सांगायचं होतं की मला ना या घरामध्ये एक स्ट्रेंज कम्फर्ट वाटायला लागला आहे. त्यावर अनिश विचारतो, म्हणजे? त्यावर भैरवी म्हणते, हे बघ, बाबांचं मला सगळंच पटतं असं नाही, पण काहीच पटत नाही असं पण नाही. आणि तेही आता माझ्याशी पूर्वीपेक्षा खूप बरं वागतायत. म्हणून काय मला माझ्या करिअरकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. तेव्हा अनिश विचारतो, नक्की काय म्हणायचं आहे तुला? त्यावर भैरवी म्हणते, आपण फुलराणीला परत बोलूया अनिश. म्हणजे मला माहिती आहे मीच तिला स्वतःहून काढलं आहे, पण मीच तिला स्वतःहून घेऊन येईल. म्हणजे कसं ती स्वयंपाकाचं पण बघेल आणि मुलांकडे पण लक्ष देईल. हे ऐकल्यावर अनिश भैरवीकडे बघू लागतो आणि स्वतःशीच हसतो. त्यावर भैरवी त्याला विचारते, काय झालं? विश्वास बसत नाही आहे ना? मी खरंच तयार आहे. त्यावर अनिश म्हणतो, म्हणजे तुझा 6 महिन्यांसाठी परदेशी जाण्याचा रस्ता क्लिअर होईल. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? काय संबंध आहे? तेव्हा अनिश तिला म्हणतो, नाही म्हणजे फुलराणी आली की तुझ्या जबाबदाऱ्या संपल्या, नाही का? त्यावर भैरवी म्हणते, आर यू सिरियस? तुला मी एवढी मॅनिप्युलेटेड वाटते का अनिश? की माझ्या फायद्यासाठी मी तिचा वापर करून घेईल आणि माझ्या सोयीसाठी माझं ओझं मी दुसऱ्यांवर टाकेन? सिरियसली? त्यावर अनिश म्हणतो, अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तू जातीयस ना? तेव्हा भैरवी म्हणते, अरे मी नाही ठरवलं आहे अजून. 1 मिनिट, मला माहीत नाही तुला कोणी सांगितलं आहे. आणि ती म्हणते, मी जाते माझी, नाहीतर तू म्हणशील माझ्या सोयीसाठी मी तुला बॉदर केलं. आणि भैरवी रागातच तिथून निघून जाते. त्यावर अनिश म्हणतो, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. इकडे राधावहिनी झोपलेले असताना इरा आणि ईशान त्यांची गंमत करायला उठतात. तेव्हा संयमी झोपली की नाही याची खात्री करून घेतात आणि हळूच त्यांनी बनवलेला नकली उंदीर राधावहिनींच्या हातावरती घासू लागतात. त्यामुळे राधावहिनींच्या हाताला गुदगुल्या होतात आणि त्या झोपेतच हसू लागतात. नंतर ईशान आणि इरा राधावहिनीच्या तोंडाजवळ तो उंदीर ठेवतात. राधावहिनींना जेव्हा जाग येते तेव्हा तो उंदीर बघून त्या जोरजोराने ओरडू लागतात. त्यांच्या आवाजाने सगळे जागे होतात. संयमी, अशोक मामा आणि किशाभाऊ सगळे पळत येतात आणि त्यांना विचारू लागतात, काय झालं? संयमी पटकन उठून लाईट लावते. तेव्हा राधावहिनी जोरजोरात ओरडून म्हणू लागतात, उंदीर उंदीर. तेव्हा किशाभाऊ पण म्हणतात, बापरे एवढा मोठा उंदीर. आणि किशाभाऊ पण ओरडू लागतात. राधावहिनी म्हणतात, मी काय म्हणतो, आता त्या गोळ्या आणा ना, उंदराच्या पिंजरा आणा, काहीतरी आणा आणि मला वाचवा. तेव्हा अशोक मामा मोठ्याने ओरडून म्हणतात, आवाज बंद, एकदम बंद. अशोक मामा हळूच त्या उंदराकडे बघतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तो नकली उंदीर असतो. तेव्हा ईशान म्हणतो, ते ना आमच्या खेळण्यातला उंदीर होता, चुकून राहून गेला इकडे. त्यावर किशाभाऊ रागावूनच त्यांना म्हणू लागतात, काय पोट्टे की काय? तू ना मला उद्या भेट, नाही तुला उलटं टांगून मिरचीची धुरी दिली तर सांगून ठेवतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाही, ते मी बघून घेतो. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, भाऊजी बघा ना, माझ्या कॉमेडीची बोबडी वळाली. तेव्हा अशोक मामा मस्करी करत राधावहिनींना म्हणतात, ही बोबडी आहे? आणि त्यांना म्हणतात, एक काम करा, तुम्ही आत जाऊन शांतपणे झोपा, मी बघतो काय ते उंदराचं. तेव्हा राधावहिनी रडत रडतच आत निघून जातात. तेव्हा अशोक मामा किशाभाऊंना म्हणतात, तुम्ही काय करताय आता इथं उभं राहून? तुम्ही पण आतमध्ये जाऊन झोपा, नाहीतर इथे उभ्या उभ्याच झोपाल. तेव्हा किशाभाऊ पण आत निघून जातात. इकडे अशोक मामा तो उंदीर उचलून हातात घेतात आणि ईशान आणि इराकडे बघू लागतात आणि म्हणतात, उंदीर. तेव्हा ईशान कान पकडून म्हणतो, आजोबा ते चुकून राहिलं, सॉरी. त्यावर अशोक मामा म्हणतात, चुकून राहिलं आणि उंदीर, तुझ्या बापाचा बाप आहे मी, मला काही येडं समजतो का? तेव्हा सगळेजण घाबरतात. अशोक मामा म्हणतात, उंदीर सोडतो, ते पण बाईच्या अंगावर, काही झालं असतं तर?
उगाच जीव बीव गेला असता तर त्यांचा, असं म्हणून अशोक मामा हसू लागतात. त्यावर ईशान, इरा आणि संयमी पण जोरजोरात हसू लागतात. इकडे जेव्हा भैरवी रागातच जाते तेव्हा अनिशला त्याच्या बोलण्याचा पस्तावा येतो आणि त्याच्या डोक्यात भैरवीला तो काय बोलला ते सुरू असतं. तितक्यात भैरवी तिथे येते आणि त्याला आवाज देऊन म्हणते, अनिश, हे काय, तू इथेच आहेस अजून, घरी नाही गेला? त्यावर अनिश म्हणतो, नाही. झाली पार्टी? त्यावर भैरवी म्हणते, हो, येस. त्यावर अनिश विचारतो, हाऊ वॉज इट? त्यावर ती म्हणते, अमेझिंग. मी खूप एन्जॉय केला, खूप माणसं भेटली, नवीन ओळखी झाल्या आणि माझं खूप कौतुक झालं. आणि ती अनिशला म्हणते, चला निघूया. तेव्हा अनिश तिला म्हणतो, भैरवी, आय एम सॉरी, मगाशी मी जरा जास्तच. त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके, चल आता मी ड्राईव्ह करते. हे ऐकल्यावर अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, राग गेला आणि इतक्या लवकर? अगं, मी इथं बसून सॉरीचं स्पीच लिहित होतो. तुमच्या कॉर्पोरेट भाषेत ते बुलेट पॉईंट्स असतात ते सगळे काढून झालेत माझे. त्यावर भैरवी हसू लागते आणि म्हणते, अनिश, अरे इतकं काही नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो, भैरवी, यू आर डॅम कूल यार. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश, मी मगाशी तुझ्याशी खोटं बोलले. मला पार्टीत अजिबात मजा नाही आली. त्यावर अनिश म्हणतो, आय नो. तो तिला विचारतो, भूक लागली आहे? त्यावर भैरवी म्हणते, खूप. त्यावर अनिश म्हणतो, मलाही लागली आहे, चल लवकर निघूयात आपण. थोड्या वेळात अनिश आणि भैरवी घरी येतात. तेव्हा बघतात तर सगळेजण झोपलेले असतात. त्यामुळे ते दोघं बेडरूममध्ये झोपायला जातात. अनिश म्हणतो, ऐक, मी बाथरूममध्ये जाऊन चेंज करतो, तू इथे चेंज कर आणि तू वरती झोप, मी खाली गादी टाकून झोपतो. भैरवी जेव्हा लाईट लावते तेव्हा बेडवर जे काही बघते ते बघून भैरवी खूप घाबरते आणि अनिशला आवाज देऊ लागते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की बेडवर मामी बसलेल्या आहेत. अनिश म्हणतो, मामी तू आणि इथे? तेव्हा राधावहिनी म्हणतात, उंदीर निघाला ना माझ्या अंथरुणातून. तो बाल्या आहे ना लहान कुच्चिन पोट्टा, त्याने सोडला होता माझ्या अंथरुणात. त्यावर भैरवी म्हणते, ईशान, आल्या आल्या सुरू झालं याचं. त्यावर राधावहिनी म्हणतात, बाप्पा, काय कौतुक करण्याची गोष्ट आहे का? काही झालं असतं मग? पडले असते सोप्यावरून, तुटला असता माझा पाय, झाला असता माझा ॲक्सिडेंट, मग काय केलं असतं? त्यावर अनिश म्हणतो, मामी, कौतुकाने नाही बोलत आहे ती, चिडूनच बोलतीये. आणि तो भैरवीला म्हणतो, मी बाहेर झोपतो, तू झोप इथे, गुड नाईट. अनिश जेव्हा तिथून जातो तेव्हा राधावहिनी भैरवीला विचारतात, का हो भैरवी, तू ह्या नवरा गादी टाकून खाली काऊन बरं झोपते? त्यावर भैरवी म्हणते, त्याची पाठ दुखते ना, म्हणून तो बेडवर नाही झोपत, खाली झोपतो. त्यावर राधामामी म्हणतात, पाठ आणि खाली, अजिबच आहे बाबा. इकडे ईशान आणि इरा अशोक मामांसोबत शाळेची तयारी करून खाली येतात आणि विचारू लागतात, पण आजोबा, आज स्कूल बस पण नाही येणार आहे आणि माऊची गाडी पण नाही आहे, मग कसं जायचं? त्यावर अशोक मामा म्हणतात, मी सगळी व्यवस्था केली आहे. तितक्यात रिक्षा येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ आलाच जगन. त्यावर जगन म्हणतो, काय माजगावकर साहेब, असं अचानक बोलून घेतलं, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, ही माझी नातवंड, हा ईशान आणि ही इरा. काय झालं आहे, यांच्या स्कूल बसचा प्रॉब्लेम झाला आहे, यांना शाळेत नेऊन सोडशील ना? त्यावर तो म्हणतो, हो, सोडेन ना. त्यावर अशोक मामा विचारतात, रोज सोडवशील? त्यावर तो म्हणतो, हो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बरं, मग म्हणजे माझी चिंता मिटली. तितक्यात ईश्वर तिथे येतो आणि त्यांना विचारू लागतो, अशोक, अरे हा रिक्षावाला, याला कुठेतरी पाहिलंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे वेणूच्या आजारपणाच्या वेळेस हा हॉस्पिटलच्या बाहेर असायचा, तेव्हा ओळख झालेली. तेव्हा ईश्वर म्हणतो, म्हणजे बरं आहे, मुलांना न्यायचा आणायचा त्रास मिटला. पुढे ईश्वर विचारतो, पण पोरांच्या टिफिनचं काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, केला ना भैरवीने, मी पण तिला थोडीशी मदत केली. ईश्वर म्हणतो, याला तू मुलांना सोडवायची जबाबदारी दिली ना, ते बरं केलंस, म्हणजे तुझी काळजी मिटली. त्यावर अशोक मामा थोडे इमोशनल होतात आणि म्हणतात, कुठे कुठे जोडलेली माणसं आयुष्यात कधी परत भेटतील सांगता येत नाही. तेव्हा त्यांना फुलराणीची आठवण येते आणि ते म्हणतात, फुलराणी जर आत्ता असती तर आणखी सोपं झालं असतं. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.